लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींना आणखी सुद्धा दुसरा हप्ता आलेला आहे। तर बघू शकता की दुसरा हप्ता वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहे। तर आज आता पुन्हा 1500 रुपये मिळालेले आहे, म्हणजेच की 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे। तर बघू शकता की पहिला टप्पा 1500 रुपये आणि दुसरा टप्प्याचे 1500 रुपये असे एकूण मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्राप्त झालेले आहे। तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। बघू शकता की 3000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ते रक्षाबंधनाची गिफ्ट सुद्धा आता त्यांना मिळणार आहे। कोणते गिफ्ट आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता की आता लाडक्या बहिणींना आता एक मोठं गिफ्ट मिळणार आहे। तर बघू शकता की 3000 रुपये थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिला 1500 रुपये हप्ता त्यांना मिळालेला आहे आणि दुसरा हप्त्याचे वाटप आजपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डेबिट झाले थेट त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे आणि आजपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये वाटप होणार आहे। पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ह्या दुसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये एकूण 3000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। रक्षाबंधनची ओवाळणी थेट आता भावांनी त्यांच्या सणानिमित्त भेट ओवाळणी दिलेली आहे। थेट रक्षाबंधन ते 3000 रुपये रक्षाबंधनचा बोनस बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा। आता बघू शकता की दुसऱ्या टप्प्याचे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। काहींच्या खात्यामध्ये पहिले 1500 रुपये आलेले आहे, तर काहींच्या खात्यामध्ये आणखी आता 1500 रुपये वाटपसुद्धा सुरू झालेले आहे। तर बघू शकता की 3000 रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। आज पहिल्या हप्त्याचे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि बहिणींना गिफ्टसुद्धा मिळणार आहे। तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि संपूर्ण माहिती आपण बघू शकतो। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये जर जमा झाली तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा। काही बहिणींना आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ज्यांचे पैसे आले नाही त्यांनी काय करायचे आम्ही पुढे सांगणारच आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि 13वा हप्ता वाटप सुरू संदर्भातील 3 भावांचे मोठे निर्णय झालेले आहे। तर बघू शकता की 3 भावांनी या मोठे निर्णय घेतलेले आहे। पहिल्यांनी 2100 रुपये वाढीचा आता निर्णय घेतलेला आहे। तसेच आता दुसऱ्यांनी सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 1500 रुपये खात्यात टाकलेले होते आणि आणखी भावांना ओळणी देण्यासाठी 3000 रुपये थेट त्यांच्या अकाउंटमध्ये द्यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे आता तिसऱ्या भावांनी मोठा एक निर्णय घेतलेला आहे, त्यांना मोठे गिफ्ट देणार आहे। तर बघू शकता की 13वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। त्याचप्रमाणे हे मंत्रिमंडळात मोठी बैठक झाली। तर यामध्ये काही महिला पात्र सुद्धा झालेले आहे। काही महिलांची पैसे मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी। आता काही लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये काही बहिणी उघडल्या गेलेल्या आहे। ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणी उघडल्या आहे। तसेच आयकर भरत आहे अशा बहिणी उघडलेल्या आहे। त्याचप्रमाणे ज्या नोकरी करत आहे अशा बहिणीसुद्धा त्यांना उघडल्या गेलेले आहे। त्याचप्रमाणे ज्यांचे KYC झालेले नाही अशा बहिणींना आता हप्ता यायला सुरुवात झालेला आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाही। त्यांनी KYC करून घ्या, जेणेकरून त्यांना पैसे यायला सुरुवातसुद्धा होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता की आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। तर आदिती ताई स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना आता
रक्षाबंधनचा मोठा बोनस त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेला आहे। तर बघू शकता की त्यांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये वाटप झालेले आहे। आम्ही पैसे देणार, पण फक्त यांनाच देणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना देणार आहे तर बघू शकता की काही बहिणी त्यामध्ये पात्र झालेल्या आहे आणि काही बहिणींची अपात्रसुद्धा झालेल्या आहे आणि काही प्रोसेसिंग यादीसुद्धा चालू आहे। ज्यांचे आता पूर्ण हप्ते पूर्ण झालेले आहे अशा सर्व बहिणींना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुद्धा सुरू झालेले आहे। पात्र बहिणींची आता यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। अपात्र बहिणींना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। ज्या अपात्र झालेले आहे अशांना आता पैसे येणार नाहीत, त्या काढून टाकण्यात आलेले आहे। आज 15 जिल्ह्यांची 5 बँकेत पैसे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे। तर बघू शकता की लाडक्या बहिणींचे खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।